राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या 3 दिवसांपासून दत्तात्रय भरणे यांचा कोणत्याही प्रकारे प्रतिसाद मिळत नाहीये. क्रीडा संकुलात 21,59,00,000 घोटाळा झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीला आलेला होता. ही बाब समोर आल्यानंतर सुद्धा आणखी एक बाब समोर आली, ती म्हणजे मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची सुद्धा चर्चा आहे. लोकशाही मराठीनं दत्तात्रय भरणे यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र भरणेंकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. सध्या मंत्री भरणे यांचा फोन स्विच ऑफ आहे. भरणे यांनी अद्याप मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध नाही. इनकमिंग कॉल फैसिलिटी टू दिस नंबर इज नॉट अवेलेबल. इस नंबर पर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नहीं है. इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध नाही. इनकमिंग कॉल फैसिलिटी टू दिस नंबर इज नॉट अवेलेबल. इस नंबर पर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध. राहुल ढवळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया. राहुल, दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल आहेत, त्यांचा फोन सध्या स्विच ऑफ लागतोय. का ते प्रतिसाद देत नाहीयेत? खातं मनासारखं मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत की काय, अशी सुद्धा चर्चा होती. काय नेमकं तथ्य आहे? दत्तात्रय भरणे यांना आपण गेली 3 दिवस झालं जो छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलात जो 21 लाखांचा जो घोटाळा झाला होता त्या संदर्भात आपण फोन करत होतो. कारण ते मंत्री आहेत, क्रीडा मंत्री आहेत. गेले 3 दिवस आपण त्याचा पाठपुरावा करत आहेत, मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही. आज दिवसभर तर त्यांचा फोन बंद आहे. काही लोक सांगतायत की ते परदेशात आहेत, तर काही लोक हे मेडिकल चेकअपसाठी बाहेर आहेत असं सांगत आहेत. मात्र नेमकं ठोस काय आहे हे मात्र कळत नाही. पण मात्र मनासारखे खाते न मिळाल्याने भरणे नाराज असल्याची चर्चा देखील इंदापूर तालुक्यात आहे सध्या. राहुल, मात्र निकटवर्तीय त्यांचे नेमकं काय सांगतायत? कुठे आहेत सध्या दत्तात्रय भरणे? त्यांचे पीएस स्वीय सहाय्यक नेमकं काय सांगतायत? का ते सुद्धा फोन उचलत नाहीये? नाही, सहाय्यकांची सकाळी फोनवर बोलणं झालं तर त्यांनी सुद्धा सांगितलं की ते मेडिकल चेकअपसाठी बाहेर असावेत, त्यांना सुद्धा लोकेशन माहित नाहीये. त्यांनी सुद्धा असं सांगितलं की तुम्ही डायरेक्ट त्यांच्या मोबाईलवरती फोन करा. ठीक आहे राहुल, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. तर क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे सध्या नॉट रिचेबल आहेत. दत्तात्रय भरणे नेमके कुठे आहेत याबद्दलची ठोस माहिती समजू शकलेली नाही. मनासारखं खातं न मिळाल्यानं भरणे नाराज असल्याची चर्चा देखील आहे. अद्याप त्यांनी आपल्या खात्याचा पदभार देखील स्वीकारलेला नाही असं समजतंय. त्यातच छत्रपती संभाजीनगरमधल्या क्रीडा संकुलातला हा 21,59,00,000 घोटाळा उघडकीला आल्यानंतर दत्तात्रय भरणे काय कारवाई करणार, असे प्रकार क्रीडा खात्यात, क्रीडा विभागात या पुढच्या काळात घडणार नाही, त्या अनुषंगानं काही ठोस पावलं ते उचलणार का याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना लागून राहिलेली होती. आणि याच अनुषंगानं लोकशाही मराठी सातत्यानं दत्तात्रय भरणे जे आता क्रीडा मंत्री आहेत त्यांना संपर्क करण्याचा गेले 3 दिवस प्रयत्न करतेय, पण दत्तात्रय भरणे यांचा नंबर लागत नाहीये. ते नॉट रिचेबल आहेत आणि आज तर त्यांचा फोन स्विच ऑफच असल्याचं समजतंय. त्यामुळं मंत्री दत्तात्रय भरणे नेमके गेलेत तरी कुठे, ते आमच्या फोनला का प्रतिसाद देत नाहीयेत, हाच प्रश्न सध्या उपस्थित होतोय. टू दिस नंबर इज नॉट अवेलेबल. इस नंबर पर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नहीं है. इनकमिंग कॉलची सुविधा उपलब्ध नाही. इनकमिंग कॉल फैसिलिटी टू दिस नंबर इज नॉट अवेलेबल. इस नंबर पर इनकमिंग कॉल सुविधा. तर आपण पाहिलं दत्तात्रय भरणे यांचा फोन सध्या लागत नाहीये, ते नॉट रिचेबल आहेत. त्यामुळं काय नेमकं यामागे कारण आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. गेले 3 दिवस सातत्यानं लोकशाही मराठीचे प्रतिनिधी दत्तात्रय भरणेंना संपर्क करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र दत्तात्रय भरणे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आहेत सध्या आपल्यासोबत. अंकुशजी, आपलं स्वागत लोकशाही मराठीमध्ये. दत्तात्रय भरणे जे सध्या राज्याचे क्रीडा मंत्री आहेत ते नॉट रिचेबल आहेत, ते संपर्क केल्यानंतर प्रतिसाद देत नाहीयेत आणि क्रीडा संकुलातला घोटाळा गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीला आलेला होता 21,59,00,000 या अनुषंगानं त्यांची प्रतिक्रिया देखील समोर आलेली नाहीये. आपली या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया? त्यांनी खरं म्हणलं तर ज्या खात्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे त्या खात्याच्या मंत्र्यांकडून किंवा जर मंत्री उपलब्ध होत नसतील तर त्या खात्याचे राज्यमंत्री किंवा क्रीडा सेक्रेटरी यांनी त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देणं
हे निश्चितच आवश्यक आहे. हो. आता क्रीडा मंत्री मामा भरणे हे कुठे आहेत सध्या काही याची आम्हाला काही कल्पना नाही. बर. आणि त्यांचा जर का फोन लागत नसेल तर मग त्याच्यावरती आपण काय प्रतिक्रिया देऊ शकतो. त्यांनी एखादी प्रतिक्रिया दिली हा. तर त्याच्यावरती आम्ही काही बोलू शकतो. पण आपण प्रयत्न करीत राहा, कारण मामा भरणे क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय लक्ष देणारे कार्यकर्ते आहेत. हे हा. मी जवळून पाहिलेलं आहे. हा. आजही मंत्री जरी ते असले हा. तरी रोज सकाळी पुण्यामध्ये ज्या वेळेला असतील हा. त्यावेळेला तळजाई टेकडीवरती ते जॉगिंगसाठी येतात. त्या ठिकाणचे जे कोणी आलेले लोक असतात त्यांच्याशी चर्चा मसलत सल्ला वगैरे करून हा. तर क्रीडा क्षेत्रासाठी काय करावं अशी त्यांची तिथे चर्चा असते. हा. आता आज नेमके त्यांचे फोन का लागत नाहीत, ते पुण्यात आहेत, महाराष्ट्रात आहेत, तर आणखी कुठे बाहेर गेलेले आहेत हे समजण्याचं काही कारण नाही. हा. पण त्यांची प्रतिक्रिया दिल्यानंतर ते याच्यामध्ये आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला निश्चित खात्री आहे हा. की मामा भरणे त्यामध्ये लक्ष देतील बर. आणि त्याच्यातून काय ते काहीतरी मार्ग निश्चित काढतील. पण अंकुशजी, आणखीन एक अशी चर्चा गेले काही दिवस आम्ही ऐकतोय की दत्तात्रय भरणेंना मनासारखं खातं मिळालेलं नाहीये. कदाचित क्रीडा मंत्री ते आहेत सध्या, पण मनासारखं खातं त्यांना मिळालं नाहीये म्हणून ते नाराज आहेत. त्यांनी अजून पदभार सुद्धा स्वीकारलेला नाही असं सुद्धा समजतंय. आपल्याला काय वाटतं नेमकं या बाबतीत? नाही, तसं काही नाही, कारण मामा भरणे कुठल्या मंत्री पदासाठी खात्यासाठी अडून बसणारे कार्यकर्ते नाहीये. बर. मी गेली 15 वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय. जिल्हा बँकेमध्ये देखील आम्ही 5 वर्ष एकत्र काम केलेलं आहे. हा. आणि एकत्रच पक्षामध्ये आम्ही अनेक वर्ष होतो. आता जरी ते पक्ष त्यांनी वेगळा केला तर त्यांची काम करण्याची धाटणी ही वेगळ्या प्रकारची आहे. हा. एखाद्या गोष्टीवरती मनासारखं झालं नाही म्हणून ते अडून बसतील असं मला वाटत नाही. बर. आता त्या प्रश्नाचं उत्तर, नेमकं उत्तर त्या मामा भरणेच आपल्याला सांगू शकते. ठीक आहे अंकुशजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण वाट बघूया. दत्तात्रय भरणे जे सध्या राज्याचे क्रीडा मंत्री आहेत ते लोकशाही मराठी सातत्यानं त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करताय, त्याला प्रतिसाद देतात का, आणि एकंदरीत काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या प्रश्नांना ते नेमकं कसं सोडवतात पाहावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.